चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. एक्स्ट्रा हाय व्होल्टेज मॅच जय बजरंग 40+ क्वारिवली आयोजित खासदार बाळमामा चषक 2025 हा थरार आणि घरच्या मैदानामध्ये घरच्या प्रेक्षक राजासमोर आणि घरच्या व्यक्तींच्या समोर आज ही मॅच आपल्याला इथे मात्र खेळताना सर्व पाहायला मिळेल. महिलांकडून आलेले कारुली संघासाठी ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. गोलंदाज सय्या षटकातील पहिलाच बॉल यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू डिलिव्हर करण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीनं खणून काढले गेले. या चेंडूला ऑन साईडला दिशा दर्शवण्याचा प्रयत्न बटर शरद कडून आपल्याला पाहायला मिळालं. शरद आणि बाळाराम ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखवत असताना सिंगल ना तेजस राहुल तांगडी कारिवली गावचे भाचे आहेत आणि त्यांनी कारिवलीच्या टीमला प्रत्येक हॅट्रिकला गोलंदाजीसाठी विकेट हॅट्रिक तुम्ही 3 झेल घेतले तरी त्यानंतर चौकार षटकार प्रत्येकी हॅट्रिकला राहुल तांगडीकडून तुम्हाला 1000 रुपयाचं आणि 1-8चे शूज देखील दिले जातील. वा क्या बात आहे. धन्यवाद राहुल तांगडी. थँक्यू सो मच. आणि यावेळेला मिथिये रनआउटची विकेट. फलंदाज होतोय बाद. परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. धन्यवाद. थँक्यू सो मच. एक्सपर्ट स्कोरर, व्हेरी एक्सपर्ट स्कोरर म्हणून ज्यांची ख्याती आहे अल्पेश गायकवाड आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात. रनआउटची विकेट मिळते. फलंदाज सध्या तरी बाद होताना पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हरिश्चंद्र सध्या तरी दाखल होत असताना गोलंदाज तयार. पुढचा बॉल आहे धरती मातेला गरंगळत जाणारा हा चेंडू अलॉंग दी कार्पेट पद्धतीनं ट्रॅव्हल होणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पाहायला मिळालं. बॅकबोन ऑफ क्रिकेट क्षेत्ररक्षण सध्या तरी स्ट्रॉंग होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं आणि सिंगल मिळते. सिंगलच्या बढतीनं धावसंख्या 3 या अंकावर भारत यांना इथे मात्र आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक पहिलं जे की पॉवर प्लेचं षटक आहे. पावसाळ्यामध्ये छत्री उघडल्यानंतर दिसणारं चित्र सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये सर्कलच्या आतमध्ये जे सेमी सर्कल आहे त्याच्या चहू बाजूने आता मात्र क्षेत्ररक्षण इथे मात्र सजलं गेलंय. भारत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर तयार. षटकातील पुढचा बॉल आहे. यावेळेस उडवले गेले चेंडूला फटका. हो फसलाय की काय. संजय होता चेंडू खाली. चांगला प्रयत्न होता. एकंदरीत जर का आपण बघितलं तर या पद्धतीनं झेल घेणं थोडंसं कठीण असतं. चांगला प्रयत्न संजय यांचा पाहायला मिळाला. वेळ मिळाला तोपर्यंत धावा कन्वर्ट केल्या गेल्या. इथून मात्र 2 धावा कन्वर्ट केल्या गेल्या आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं 5 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपण पाहताय. राहुल तांगडी खूप सारे पारितोषिक लावतात. आमच्या वाडानगरीमध्येही खूप सारी चर्चा आहे कारण आणि चौधरी आमच्या वाघोट्याचे त्यांच्याकडे सातत्याने येत असतात. यावेळेस आपण इथून मात्र पाहताय हो नीलम नाईक आय थिंक तिथे आहेत. इथे मात्र जखडलंय पकडलंय जणू रचला होता सापळा. सापळ्यामध्ये फसला बॅटर. हरिश्चंद्रला परतावा लागेल झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला. इलाका तेरा धमाका मेरा.
त्याच्यानंतर जेल कन्वर्ट करणं इतकं सोपं नसतं. अतिशय चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. षटक संपले क्रमांक 1चा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 या अंकावर. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं एक गीत आणि प्रियांश इथे मात्र पोहोचलाय शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये. आणि आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. संजय पाटील जे उत्कृष्ट पंचांची भूमिका सुद्धा निभावतात. आज मात्र गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये आपल्या गावासाठी बिलॉंग करत असताना पहा खेचून मारण्याचा हा प्रयत्न. ऑन साईडला पुनश्च एकदा इथे मात्र दिशा दर्शवण्याचं काम. 9 रनचा इशारा आला. धाव थांबवण्यात आली आहे आणि सध्या तरी इथून मात्र सिंगल अंकित होताना आपण इथून मात्र पाहत आहे. एक धाव इथे मात्र मिळते. एकरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 6 या अंकावर. जीत पाटील इथे उपस्थित होत आहेत. आमचे परम मित्र आहेत. वेलकम जीत, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं तर ओहो यावेळेला पॉवरफुल अँड सक्सेसफुल स्ट्रोक. चेंडू चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे. खासदार बाळेमामा चषक ब्रँडेड षटकार 6. स्पेशली लाईव्ह टेलिकास्टिंगसाठी शुभेच्छा पोहोचल्यात आणि अजित पाटील यांचंही आम्ही खूप खूप आभारी आहोत. पुढचा बॉल यावेळेस इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. झेलला होती संधी. बाल बच गए बॅटर असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. प्रयत्न चांगला होता. कदाचित झेल कन्वर्ट होणं गरजेचं होतं कारण षटकार ठोकलाय. षटकार ठोकल्यानंतर एक वेगळा कॉन्फिडन्स बॅटरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि तोपर्यंत 2 धावा कन्वर्ट होतील. धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं 14 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस काय घडतं असं वाटलं वाईट जाऊ शकतं. खेळण्याला नापसंती दर्शवली गेली आहे. फसवलं गेलं यावेळेस आपण इथून मात्र पाहत आहे आणि निर्धावफेकी डॉट बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. सध्या तरी कमबॅक करत असताना संजय पाटील. कमबॅक संजय पाटील इज बॅक असं म्हणायला हरकत नाही आहे. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल आहे. चांगला स्ट्रोक आहे. इतका पॉवरफुल न म्हणता थोडंसं कमकुवत होता आपण क्षेत्ररक्षण थोडंसं कमकुवत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. इथे मात्र 2 धावा पूर्ण होत असताना आपण पाहत आहे. धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचेल ते म्हणजे टीम देवरुंग संघाचं 16-16 या अंकावर. देवरुंगचा विचार केला तर साईबाबांचा पालखी सोहळा त्या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतो खूप मोठा आणि त्या गावातून बिलॉंग करणारा हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना. पुढचा बॉल काय घडतं पाहणी केली जाईल. आय थिंक भाऊ पाटील सर आहेत आणि इशारा इथे मात्र पोहोचवत आहेत. व्हाईट बॉलचा ऑफस्टिकच्या खूप सारा बाहेर निघून हा चेंडू डिलिव्हर करण्याचा प्रयत्न झालाय आणि तो त्याच पद्धतीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. व्हाईट बॉल फुकटची का होईना पण एकदा इथे मात्र पुनश्च एकदा मिळाली आहे. पुढचा बॉल हो क्या बात आहे. संजय पाटील यांचा चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. भलेही अपयशी झाले तरी प्रयत्न चांगला त्यांचा पाहायला मिळाला. निर्धावफेकी डॉट बॉल. षटक संपेल क्रमांक 2चं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पुनश्च एकदा अशुभकडा. जेव्हा आलाय 17 तेव्हा डेफिनेटली पाहायला मिळालाय खतरा आणि तो झगडा धावफलकावर.
सम्राट अग्री हृदय किंवा एखादा विदेशी संघ भारताच्या दौऱ्यावर आल्यानंतर इंडियामध्ये त्यांच्या घरच्या मैदानावर हरवणं कठीण असतं. त्याच पद्धतीने जर का आपण जय बजरंग कारिवली संघाच्या मैदानामध्ये पोहोचलाय तर थोडंसं कुठेतरी मात्र हरवणं त्यांना कठीण होऊ शकतं. देवरुंगकरांना तारेवरची कसरत मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. 2 षटकांचा एक संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17. षटक क्रमांक 3 संदीप पाटील. पहिलाच बॉल यावेळेस संदीप पाटील यांचा आपण पाहताय. डावकुरे आताच्या बॅटर करून कन्वर्ट केला गेलेला हा फटका आपण पाहताय. सिंगल अंकित होत असताना बॅकअपला आहे नीलम नाईक. मी सातत्याने म्हणतो, आधी म्हटलं होतं की लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टरचं बॅकअप आणि चेंडू सुटल्यानंतर क्षेत्ररक्षकानं दिलेलं बॅकअप क्रिकेटमध्ये खूप सारं महत्त्वाचं असतं आणि ते महत्त्वाचं बॅकअपची भूमिका नीलम नाईक मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र पार पडत असताना सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 18. चिकू विराट कोहली याचा जर्सी क्रमांक धावफलकावर सध्या तरी जॉईन होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. चला थोडंसं गेम स्पीडअप करा. गाई करणं थोडंसं बंधनकारक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा इथून मात्र या षटकातील पुढचा बॉल आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर काय हुकी हुकी डाव दे या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बॅटरकडून आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला आहे. विरुद्ध फेकी डॉट बॉल काहीच मिळणार नाही या चेंडूवर. धावसंख्येला ब्रेक लावणारा चेंडू, धावसंख्येला रोख लावणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी डिलिव्हर होत असताना गोलंदाज तयार. पुढचा बॉल हो क्या बात आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं चित्र. वाईट बॉलचा इशारा. ओ माय गॉड क्या बात आहे. पंचांची जबरदस्त शैली आपल्याला पाहायला मिळते आहे. पण भाऊ पाटील सर, तिसऱ्या पंचांची मागणी भाऊ पाटील सरांनी आमच्यापर्यंत केली आहे. पूर्तता त्याची इथून मात्र केली जाईल. चला या तिसऱ्या पंचांना विनंती करतोय की आपण त्वरित द्यायचं आहे. तोपर्यंत आमचं मुख्य व्यासपीठ आपण इथून मात्र पाहत आहे. मुख्य व्यासपीठावर आमच्या सगळ्या माता भगिनी इथे मात्र उपस्थित होत आहेत. मी आधी म्हटलं की क्रिकेट आणि थोडंसं फलंदाज बाद आहे, परतावं लागेल. फलंदाज बाद आहे, परतावं लागेल. तंबूच्या असलं एक विकेटचं बदल इथून मात्र आपण पाहत आहे. फलंदाज बाद. इंग्रजी नवीन वर्ष आपलं हिंदू नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला चालू होतं. इंग्रजी नवीन वर्ष चालू झाल्यानंतर आई माऊलीच्या भक्तांना ओढ लागती आहे चैत्राची महिन्याची. किती रखरखत ऊन असू द्या, आई माऊलीचे प्रेमळ भक्त या मानाच्या पालखीला खांदा लावण्याकरिता कारल्या डोंगऱ्यापर्यंत पोहोचतात. संकटी धावणारी नवसाला पावणारी आई माझी एकविरा माऊलीचं हे गीत सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. पुन्हा एकदा फसवलं गेलंय. सेफ आहे बॅटर. आमच्या पंचांनी इशारा दर्शवलाय. क्या बात आहे. स्टंप सुद्धा आपण जर का बघितलं तर LED स्टंप इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात आणि मग आमच्या पंचांनाही सध्या तरी ते सोपं होताना आपल्याला पाहायला मिळतं. बेल सुद्धा LED पाहायला मिळतात. मी आधी म्हटलं जय बजरंग 40+ कारिवलीचं आयोजन आहे. कुठल्याही गोष्टीची कमी इथून मात्र पडणार नाहीये. निर्धाव फेगी डॉट बॉल. चेंडू संपुष्टात येत आहेत आतापर्यंत. क्या बात आहे. 2 दिवस यांचा आवाज आपल्याला इथे मात्र ऐकायला मिळाला. संदेश वगैरे सुद्धा या स्पर्धेचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतात आणि 40+ मध्ये खूप सारं
चर्चेत असणारं नाव मेरी आवाज मेरी पहचान संदेशजी वकारे तेही ही स्पर्धा इथून मात्र पाहत आहेत. तुमचंही मनपूर्वक आम्ही खूप खूप आभारी आहोत. ओ हो यावेळेस बॅटरची चूक, पुन्हा एकदा मी ती रनआउटची विकेट. फलंदाज होतोय बाद, परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. क्या बात आहे. डीजेच्या मार्फत असं वाटतं गीत आपण जर का ऐकलं तर नक्कीच असं वाटतं जणू काही डीजे प्रेमात पडलाय की काय. गीत इथे मात्र वाजवत असताना पण मी जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवीन. गोलंदाज सय्यद, पुढचा बॉल आहे खेचून मारण्याचा प्रयत्न, फटका इथे मात्र फसलाय. स्वतःला झोकून दिला पण चेंडू कलेक्ट करायचं सोडला नाहीये. विकेटचं बदन. यावेळेस फलंदाज होते बाद. जयलवाच्या स्वरूपात परतावं लागतं तंबूच्या आसऱ्याला. बघितलं मेरी आवाज मेरी पहचान संदेशजी वकारे, त्यानंतर मनोजी ठाकरे गोरसई, रोहनजी पाटील अंबाडी आणि सुनीलजी पाटील पिळंजे यांचा आवाज आपण इथून मात्र ऐकला. नक्कीच विकेटचं पतन. फलंदाज बाद होताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला. संदीप पाटील यांचं हे षटक आपण इथून मात्र पाहताय. सध्या तरी एक चांगला झेल संजयजी पाटील यांच्या मार्फत कनेक्ट होताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालाय. गरज होती, बॅकबोन आहे क्रिकेटचं असं म्हटलं जातं. बॅकबोन पाठीचा कणा. जर का माणसाचा नीट असेल तर माणूस नीट उभा राहतो. त्याच पद्धतीने जर का क्रिकेटचं बॅकबोन क्षेत्ररक्षण जर का स्ट्रॉंग असेल तर तो संघ आणि ती मॅच एक स्ट्रॉंग उभी होताना आपल्याला पाहायला मिळते. खूप सारा असं वाटलं की बाहेर निघणारा हा चेंडू असू शकतो पण पंच आमचे तटस्थ आहेत. कुठलाही निर्णय पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचलाय. पंचांचा स्लो वर्ग होईना. ट्वेंटी 21 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्यार. चांगला चेंडू आहे. षटक समाप्तीचा इशारा. षटक संपलाय क्रमांक 3चा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 या अंकावर. स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार आणि साई कृपा डुंगे टॉस बॉक्समध्ये आपण उपस्थित व्हायचं आहे. आपण हे 4 षटकं संपल्यानंतर त्वरित नाणेफेक कक्षामध्ये जाणार आहोत. आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण आमच्या महिलांना पाहत आहे. आमच्या माता भगिनी ते उपस्थित होत आहेत. जिजाऊंच्या लेकी म्हणून आपण सातत्याने त्यांचं वर्णन करूयात. आणि मी या स्पर्धेच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं की राजमाता जिजाऊ आपण नसता तर नसती दिसती दारादारातील तुळस, आणि जर का नसते छत्रपती शिवाजी महाराज तर नसते दिसते मंदिरावरचे कळस. एकदा सगळ्यांनी जोरदार आवाज द्यायचा आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, बोला जय श्रीराम. ही ताकद आहे आणि सध्या तरी तो मात्र दर्शवत असताना सगळ्यांचं मनपूर्वक आभार. जाऊयात मॅचच्या दिशेनं. अंतिम षटक निर्णायक षटक हाताळण्याकरिता कुंदन पाटील यांना इथे मात्र आणले गेले. दिशा दर्शवणारा हा चेंडू आपण इथून मात्र पाहताय. चांगलं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनच्या नजीक होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. किती धावा मिळतात तर 2 धावा पहिल्या चेंडूवर इथून मात्र कंप्लीट केल्या जात आहेत आणि धावा संख्या 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचते ती म्हणजे 23 या अंकावर धावफलक. अजूनही 5 चेंडूचा खेळ शेष आहे. या 5 चेंडूवर या मॅचचं भवितव्य सध्या तरी अवलंबून या मॅचचं भविष्य या 5 चेंडूवर. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून देण्याचा प्रयत्न होता जो की अनसक्सेसफुली सध्या तरी ठरताना आपल्याला पाहायला मिळालाय. कदाचित शरीराचा वेध घेणारा हा चेंडू असावा किंवा निघून गेला असावा आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये कलेक्ट होणारा हा चेंडू. निर्धाफिकी आहे, फार काही मिळणार नाहीये, पेक्षा काहीच मिळणार नाहीये असं म्हणायला इथून मात्र
हरकत नाही आहे. पुढचाही बॉल याही वेळेस तांबा दर्शवला गेलाय, कारण फलंदाजांचा मनसुबा असतो अंतिम षटक आहे ना, मग अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कन्वर्ट व्हाव्या आणि तो कुठेतरी मनसुबा तोडून आणि मोडून काढण्याकरिता इथे मात्र आपल्याला प्रतापजी पाटील केवणी दिवे यांच्याकडून या स्पर्धेकरिता इथे मात्र शुभेच्छा पोहोचतात. थँक्यू सो मच प्रतापजी पाटील. आम्ही आपलंही मनपूर्वक खूप खूप आभारी आहोत. लेग बाईच्या स्वरूपात इथून मात्र एक धाव अंकित होताना आपल्याला पाहायला मिळते, जी की संघाच्या खात्यामध्ये ॲड केली जाते आणि धावसंख्या 24 या अंकावर. पहा, 4 षटकांचा विचार करता 40 किंवा 45 पर्यंतचा धावफलक जर का पोहोचलं तर अर्थातच ते फायटिंग स्कोअर म्हटलं जातं, पण तसं काहीचं चित्र अजून पाहायला मिळणार नाही आहे. पण इतिहास आहे या टेनिस क्रिकेटचा. बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न केणे सर. जर का आपण बघितलं 24 धावसंख्या आत्तापर्यंत, षटक जणू संपुष्टाच्या बेतावर किंवा उंबरट्यावर आहे. आणि लो स्कोरिंग जर काही मॅच झाली ना, तर या टेनिस क्रिकेट विश्वाचा इतिहास आहे, जेव्हा लो स्कोरिंग मॅच झाली आहे ती सर्वाधिक टफ होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण नेक्स्ट इनिंगमध्ये गोलंदाज तितकी कसरत करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पुनश्च एकदा यावेळेस एक धाव महत्त्वाची आहे. लाईव्ह टेलिकास्ट होते, अन्यथा जरूर मी म्हटलं असतं. सध्या तरी धरती मातेला स्वतः दान होताना पाहायला मिळालं. एकच धाव ग्राह्य धरायची, दुसरी धाव घेत असताना रनआउटची विकेट इथे मात्र मिळाली आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचतं ते म्हणजे अर्थातच 25 या अंकावर धावफलक. विजयाकरिता 26 धावसंख्येची आवश्यकता. ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील केणे सर. हॅलो चिक. मी विनंती करतोय टीम स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार आणि टीम साई कृपा डुंगे, बो टीम कॅप्टन्स, आपण त्वरित नाणेफेक कक्षामध्ये आर के बिल्डर्स टॉस बॉक्समध्ये आपण इथे मात्र जॉईन व्हायचं आहे. माजी सरपंच नैना पाटील मॅडम आणि सुजाता पाटील मॅडम, आम्ही आपणास विनंती करतोय की आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. आपल्या शुभस्य सामन्याची नाणेफेक केली जाईल. चला डुंगे टीम कॅप्टन आपण सुद्धा यायचं आहे. वेलकम, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि टीम स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार आपण इथून पाहताय. सध्या कधी मी नाण्याची ओळख तुमच्यापर्यंत करून देतोय. नाण्याची एक बाजू असणार आहे जय बजरंग 40+ क्रिकेट संघ कारिवली आणि नाण्याची दुसरी बाजू कार्य सम्राट जॉईंट किलर खासदार बाळामामा चषक 2025. या पद्धतीने नाण्याच्या 2 बाजू आहेत. कॉलिंग कोण देणार आहे? भिनार संघ इथे मात्र कॉल देणार आहेत. महिला इथे उपस्थित होत आहेत. आमच्या माजी सरपंच. पहा, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा स्वतःच्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या या महिला आपण पाहत आहे. मी विनंती करतोय आपल्या शुभास्य सामन्याची नाणेफेक केली जाईल. भिनार संघ इथे मात्र कॉल देत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. बाळामामा चषक असं कॉल आलाय आणि यस, खासदार बाळामामा चषक 2025. मी विनंती करतो आपण बेस्ट ऑफ लक दर्शवायचं आणि सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. जाऊयात आपण कॅप्टनच्या दिशेनं, कॅप्टनच्या बाईटच्या दिशेनं. मॅच सुरुवात व्हायला वेळ आहे, त्यापर्यंत बाईट घेणं गरजेचं आहे. नाणेफेक आपण इथे मात्र विन झालाय. सर्वात आधी नाणेफेक महत्त्वाची होती का? हो यस. नाणेफेक विन झालाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षणात निर्णय स्वीकारून 4 षटकांचे सत्र किती धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न तुमच्याकडून असेल? डुंगा संघ पण चांगला आहे आणि आम्ही गोलंदाजी चांगली करून 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. कुठले असे गोलंदाज आहेत त्यांच्यावर तुम्हाला सर्वाधिक भरोसा आहे? प्रभाकर भोईर, सुधीर भोईर. तदनंतर आपण अनेक स्पर्धा 40+च्या खेळला असाल, पण आज मात्र कारिवली नगरीमध्ये पोहोचलात. कसं वाटतं भव्य दिव्य आयोजन पाहून? खूप चांगलं वाटतं. नाईट टुर्नामेंट खेळण्याला खूप मजा येते आणि आयोजन पण खूप चांगलं आहे. नक्कीच, धन्यवाद. तुम्हाला इथे मात्र बेस्ट ऑफ लक असेल. मी जातोय डुंगे संघाच्या दिशेनं. नाणेफेकीचा कॉलिंग त्यांच्याकडून होता. नाणेफेक सुद्धा विन झाल्यात. नाणेफेक आपण पराभूत झाला. जर का आपण नाणेफेक विन झाला असता तर काय निर्णय असता? फलंदाजीच घेतली असते. मनासारखा निर्णय वाटेला आलाय. फलंदाजीचा निर्णय, एक धाडसी निर्णय स्वीकारण्याचा तुमचा हेतू होता. तर किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि कुठले असे बॅटर आहेत त्यांच्यावर सर्वाधिक भरोसा आहे? प्रथमतः तर मी जय बजरंग कारिवली संघाचा आभार मानतो. त्यांनी इथं आम्हाला खेळण्याची संधी दिली आणि भिनार संघाचा विचार केला एक अतिशय चांगला संघ आहे.
कमीत कमी 50 धावा करण्याचा प्रयत्न असेल आमचा आणि राकेश पाटील, विनोद भगत, दिलीप पाटील यांच्यावर आमची मदत असेल. नक्कीच धन्यवाद. तर नाणेफेक कक्षातून येते न्यूज. नाणेफेक कक्षातून येते न्यूज. नाणेफेक विनवतोय बिनार संघ. निर्णय स्वीकारतायत क्षेत्ररक्षणाचा आणि आमंत्रित करतायत टीम डुंगे संघाला फलंदाजीसाठी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तिथे मात्र सज्ज असतील केणे सर. थँक्यू. खूप खूप धन्यवाद तेजेश. मित्रांनो, आपण पाहत आहेत खासदार बाळ्यामामा चषक 2025 ची तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीमधून पहिल्या फेरीची तिसरी मॅच मैदानामध्ये सुरू आहे. जय बजरंग कारिवली विपक्ष जय हिंद देवरोंग. विजयाचं लक्ष आहे 26 धावांचं आणि या सामन्यासाठी पंच सुनील म्हात्रे आणि भाऊ पाटील तसेच आमचे तिसरे पंच सुरेश गरज सर. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाशी संलग्न असलेले तिन्ही पंच कित्येक स्पर्धेतून चांगली कामगिरी या पंचांची आपण पाहिलेली आहे. बघूया 26 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये सलामीर जोडी आपण पाहतोय नीलम नाईक आणि संदीप पाटील. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या जय हिंद देवरुंग टीम. यानंतरच्या पहिल्या फेरीच्या चौथ्या सामन्याची नाणेफेकी जिंकून स्वर्गीय बालाशत प्रतिष्ठान बिनार टीमनं प्रथम घेतला आहे गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी साई कृपा डुंगे जितू पाटीलच्या टीमला आमंत्रण दिलेले आहे. चला 11:07 झालेली आहेत. अजून आपल्याला इथून 3 सामने खेळवायचे आहेत आणि प्रति सामना 1 तास पकडा तुम्ही. चला जरा फास्ट केला. नक्कीच राहुल तांगडी यांच्याकडून जय बजरंग कारिवली टीमच्या खेळाडूंना इथे बक्षीस जाहीर झालं आहे. चौकार षटकार हॅट्रिक 1000 आणि V8 ब्रँडेड बूट. क्या बात आहे. राहुल तांगडी खुश आहेत. बघूया नीलम नाईक आणि संदीप पाटील दोन्ही चांगले खेळाडू आहेत. यश म्हात्रे आणि ऋतिक करून नीलम सागर नाईक बाजी ग्रुप यांच्याकडून षटकारासाठी नीलम नाईकला या स्पर्धेतील मोठं बक्षीस लावलेले आहे. तब्बल 5000 रुपये. बघूया 26 बनवायचे आहेत. 18 बनवले तर सामना अगदी लवकर संपेल. बघूया बनवा. 5000 रुपये बक्षीस लावलाय. गेम ऑन. षटकार हॅट्रिकसाठी आहेत. पहिला चेंडू स्केअर ऑफ द विकेट. संदीप पाटील यांच्या बॅटमधून चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला अडवलाय, थांबवलाय, फेकलाय. धावा 3 पूर्ण केलेत. 3 धावा पहिल्या चेंडूवर संदीप पाटीलनं. 26 धावांचं लक्ष आहे. अगदी नवीन 40+ चे खेळाडू देखील हा सामना पाहण्यासाठी ते उपस्थित आहेत. क्या बात आहे. जोगेन पाटील असतील, अनिल पाटील, मेघनाथ पाटील, गोकुल पाटील, परशु पाटील, सौजन नाईक, त्यानंतर जयेश घरत, ऑल टीम इथे उपस्थित आहे. सर्वांचं सरचे स्वागत. फलटस होता. चेंडूला अगदी भिरकावलाय सीमारेषेच्या दिशेनं आणि नीलम नाईकच्या बँडमधून हा पहिला चौकार. ओके सुनील पाटील सारंगाव आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष आणि जयहनुमान सारंगाव संघाचे करता धरता यांनी या स्पर्धेला आणि दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या. धन्यवाद सुनील दादा पाटील. इथे हा चेंडू कौ कॉर्नर रिझनला चाललाय. खाली क्षेत्र आहे. 2 मध्ये 2. राहुल तांगडी चौकार षटकार हॅट्रिक. 1000 रुपये पारितोषिक आहे. बघूया. नक्कीच मामाचा गाव आहे आणि भाच्यांनी बक्षीस दिले तर काय हरकत नाही. कारण की मामानी बरेच वेळा दिले असतील. भाषेचे 1 वेळा जातील. काय हरकत नाही. नक्कीच
क्या बात आहे, आउट ऑफ कंट्री. आमचे समालोचक निखिल वाकले जर्मनी येथून. नक्कीच नीलम नाईक यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या, धन्यवाद. बघूया राहुल तांगडी घाबरणे बक्षीस लावलंय म्हणजे ते देतील. धाबा बनले 13 म्हणजे अर्ध्या बनलेत आणि आता अर्ध्या बाकी आहेत. हा चेंडू खूप चांगला चेंडू फेकलाय, डॉट बॉल आलाय. 5 मध्ये 13 आणि आता 19 मध्ये 13 म्हणजे सामना जवळजवळ एकतर्फी झालेला आहे. नक्कीच हा सामना लवकर संपला तर आमच्या आयोजकांचा देखील वेळ वाचेल. नक्कीच बघूया. इथे हा चेंडू देखील आलाय डॉट. 3 मध्ये 10 बनवल्या नीलम नाईकनं आणि त्यानंतर 2 चेंडू डॉट खेळलेत संदीप पाटीलनं. पहिले चेंडू मध्ये 3 अशा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 आता 18 मध्ये 13. अगदी पहिलाच सामना देवरुंग संघाबरोबर जय बजरंग कारिवली टीम खेळताना अगदी ऑल इज वेल आहे. पहिल्या सामन्यातून नक्की जिथे दाखवून दिलाय इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. आता दिल्ली अभी बहुत दूर है. पहिल्या विजयाच्या अगदी जवळ नजदीक समीत आहेत. बालाराम. दुसरे कोण आलेत? दशरथ. इथे चेंडूला ऑन साइडला खेळून काढलाय. बघूया क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. चेंडू चाललाय सीमापार, येतोय चौकार. दशरथ शॉट रनअप ना ओव्हर द विकेट. इथे हा चेंडू इनसाइड आउट केले. झेल हवेमध्ये आहे, चांगला झेल टिपलाय आणि पहिला गडी बाद संदीप पाटील. पहिलं विकेटचं पतन डीजे. आता 16 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत. नक्कीच बघूया त्यांना संधी मिळेल का दुसऱ्या सामन्यातून. मात्र कारिवली संघ ही स्पर्धा सोडणार नाहीये. सिनियर 40+ संघानं या मैदानावर पहिली स्पर्धा खासदार बाळेमामा चषक आयोजित केली आहे. इथे आज चौकार ठोकलाय फलंदाज केतननं. एकवीस धावा 9 चेंडू मध्ये 21. आता 15 मध्ये बनवायचे आहेत फक्त 5. हा फटका केतनच्या बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाही. चेंडू चाललाय शॉर्ट फाईन लेग रिजन मधून डीप फाईन लेग रिजनला. चांगली फिल्डिंग. फक्त एक सिंगल. सिंगलनं धावसंख्या
22. बघूया विजयाचा चौकार नीलम नाईकच्या बॅट मधून पाहायला मिळेल का? फटका उडवलाय, उंची मिळाली, लांबी कमी आहे, क्षेत्ररक्षक जज करतायत, झेल ड्रॉप केलाय. आता 2 धावा इथे पूर्ण केलेत. सावकाश सावकाश एकामेकाला सांभाळा. 40+ क्रिकेट आहे. मेघनाथ पाटील असतात. सोचे नाही का थोडेसे दुखापतग्रस्त आहेत. बघूया कमिंग सून मध्ये मैदानावर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा झेल उडालाय. तेच खेळाडू आहेत आणि आता चुकी होणार नाहीये. आता झेल टिपलाय आणि धक्का लागलाय जय बजरंग कारिवली टीमला. नीलम नाईक यांच्या रूपानं दुसरा. साई मात्रेला पाठवा. साई मात्रे फक्त 2 धावा होत्या 13 चेंडू मध्ये. नका गुरु पाटील नका, त्यांना राहू द्या. एवन जोडी क्या बात है. केतन पाटील आणि जैन नाईक नक्कीच. आणि याच 2 खेळाडूंच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द नाईट ची महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी साडी आहे. नक्कीच नक्कीच बघूया. आता क्रिकेटमध्ये भरपूर तेजस आपण क्रिकेट 40+ भरपूर डेव्हलप झालाय. भरपूर साऱ्या चांगल्या बक्षीस. देवानंद पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर हा विजयी चौकार आलाय. इथे केतन पंचांना सांगून देतात की बॅटला स्पर्श झालाय. नक्कीच विजयचं खूप खूप अभिनंदन. जय बजरंग कारिवली टीम 13 चेंडू आणि 8 विकेट राखून हा सामना जिंकलाय जय बजरंग कारिवली टीमनं. आणि हडला का 11 चेंडू. नक्कीच इथे जय हिंद देवरुंग संघाचा देखील आपण आभार व्यक्त करूया. खूप दूरचा प्रवास करून या कारिवलीच्या नगरीमध्ये येऊन त्यांनी या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवलाय. क्या बात है. जय बजरंग कारिवली टीमनं खासदार बाळेमामा चषकाचं पहिलं विजयाचं खातं खोललेलं आहे. चला लगेच पुढील टीम स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार देवरुंग टीमचे संघनायक आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार. नक्कीच आमचे सहकारी समालोचक संदेश वकारे असतील, रोहन पाटील, सुनील पाटील आणि मनोज ठाकरे यांनी देखील या स्पर्धेला समालोचनातून सहकार्य केले. त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूया. सामनावीर खेळाडू संदीप पाटील. नक्कीच गोलंदाजी करताना 4 धावा 2 विकेट आणि फलंदाजीतून 7 धावांचं योगदान दिलंय. मॅन ऑफ द मॅच